पोलीस पाटलांच्या विविध मागण्या प्रश्नासंदर्भात नागपूर येथे विधान भवनावर पोलीस पाटलांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात आंबेगाव तालुक्यातील शेकडो पोलीस पाटील सहभागी होणार आहेत। बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पोलीस पाटील विधान भवनावर धडक मोर्चा काढणार असून आंबेगाव तालुक्यातील अनेक पोलीस पाटील या मोर्चात सहभागी होणार आहे। लांबचा प्रवास असल्याने तसेच प्रवासात मोठा खर्च असल्याने पोलीस पाटलांना जनसेवक रमेश भाऊ येवले, देवीदास दरेकर, निलेश स्वामी थोरात, अंकिताताई वाळुंज, वैभव पोखरकर, तुलसीताई भोर, प्रवीण पारधी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन सहकार्य करण्यात आले असून प्रवासादरम्यान लागेल ती मदत करण्याचे आश्वासन जनसेवक रमेश भाऊ येवले यांनी दिले आहे। यावेळी धनेश चासकर, संजय गावडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। भव्य धडक मोर्चासाठी पोलीस पाटलांच्या न्याय हक्कासाठी आम्ही उद्या 10 डिसेंबर रोजी नागपूर या ठिकाणी विधान भवनावर पोलीस पाटलांचा धडक मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या अनुषंगाने आंबेगाव तालुक्यातून आम्ही जवळजवळ 50 पोलीस पाटील या ठिकाणी निघालेलो आहेत आणि आम्हाला विशेष मार्गदर्शन किंवा आम्हाला विशेष सहकार्य या ठिकाणी आमच्या सर्वांचे मित्र रमेश भाऊ येवले यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याचबरोबर त्यांचे सर्व आमचे असणारे सहकारी देवीदास भाऊ दरेकर असतील, त्याचबरोबर निलेश स्वामी थोरात, अंकिताताई वाळुंज, तुलसीताई सचिन भोर, त्याचबरोबर संजय भाऊ पवळे, वैभव शेठ पोखरकर आणि प्रवीण शेठ पारधी या सर्व मान्यवरांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी नागपूरच्या प्रवासासाठी विशेष सहकार्य आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांचंसुद्धा या गोष्टीमध्ये खूप मोठं योगदान आहे। आमच्या सर्व संघाच्या वतीने त्यांचे मनापासून हार्दिक आभार आणि त्यांना खूप खूप धन्यवाद। पोलीस पाटील संघ आयोजित आज संपूर्ण राज्यामधून आज संघाच्या वतीने उद्या आम्ही नागपूर येथे विधान भवनावर पोलीस पाटलांचा धडक मोर्चा या ठिकाणी मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्ही आंबेगाव तालुक्यातून आमच्या पोलीस पाटील संघाचे तालुक्याचे अध्यक्ष निखिलजी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या तालुक्यामधून 45 ते 50 पोलीस पाटील आज नागपूर या ठिकाणी रवाना होत आहे आणि हे सर्व होत असताना खूप लांबचा प्रवास, आर्थिक बाजू ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला आणि अति दुर्गम भागात काम करणारे सर्व पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज नागपूरला जात आहोत आणि हे सर्व करत असताना निखिलजी गाडे यांचे मित्र आणि आमच्या सर्वच पोलीस पाटलांवर प्रेम करणारे आमचे रमेश भाऊ येवले यांच्या विशेष सहकार्यातून आज आम्ही या ठिकाणी नागपूरला जात आहोत आणि त्यांच्या या ठिकाणी आम्हाला जाण्यापाठीमागे खूप मोठं योगदान आहे। म्हणून आम्ही भाऊंचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी अमोलभाऊ शेवाळे यांचा या ठिकाणी संघाच्या वतीने आम्ही सन्मान करत आहोत। तो सन्मान मी आमच्या तालुक्याचे पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष आणि ज्यांनी ही ट्रिप आयोजित करण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे ते निखिलजी गाडे पाटील आणि नारोडी हे गावचे हुले पाटील गणेशजी हुले या 2 मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अमोल भाऊंना सन्मानित करावं। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54।